जय मुक्ताई. श्री दासमुक्ता लिखित जानोनी नेनते करी माझे मन, तुझी प्रेम खुण देऊनिया. या अभंगावरील कीर्तन चौथे. जानोनी नेनते करी माझे मन, तुझी प्रेम खुण देऊनिया. मग मी व्यवहारी असे न वर्तत, जेवी जळा आत पद्मपत्र. देखोने न देखे प्रपंच हा दृष्टी, स्वप्नीची या सृष्टी चेल्या जेवी. ऐकोने न ऐके निंदा स्तुती कानी, जेविका उन्मनी योगी राज. तुका म्हणे ऐसे झालिया वाचून, करणे तू शिन वाटत असे. फार मोठा फरक आहे कावळा आणि कोकिळेत, बगळा आणि राजहंसात, गार आणि हिऱ्यात, पितळ आणि सोन्यात, समुद्र आणि नदीत, दगड आणि लिंगात, सामान्य माणूस आणि ज्ञानी पुरुषात. मामलेदार रस्त्यानं चालू लागला असता त्याच्या मागे पुढे शिपाई असतात व कैद्याच्याही मागे पुढे शिपाई असतात. पण कैदी हे शिपायांच्या ताब्यात असतात, तर शिपाई मामलेदाराच्या ताब्यात वागतात. असा फरक आहे अज्ञानी व ज्ञानी यांच्या कामक्रोधात. तो म्हणे तेथर आहे महाबोध असं. ज्ञानही ज्याच्या ताब्यात असतं, काम क्रोधादी विकारांची काय बिशात त्याला गुलाम करतील. दुसरी गोष्ट, ज्ञानाला ते प्रारब्ध कर्म बाधक ठरत नाही. तो कर्मे करी सकळे, परी कर्म बंधा ना कळे. जैसे न शिंपे जळी जळे पद्मपत्र. यश्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यश्य न लिप्यते. हत्वापि स इमान लोकान न हंतीन निबध्यते. तया करणे या आतू, घडो तीही लोका घातू. परी तेने केली ही मातू, बोलोची नये. 16 सहस्र नारी ब्रह्मचारी कैसा, निराहारी दुर्वासा नवल नोहे. अज्ञानी हा देहाचा अहंकार घेऊन कर्माविषयी कर्तृत्व बुद्धी धरतो, म्हणून बद्ध होतो. ज्ञानी अनहंकृत अकर्ता असतो, म्हणून मुक्त असतो. ज्ञानाकडून प्रारब्धवशात पापाचरण घडलं तर त्यांना ते धुवून टाकण्याचं सामर्थ्य असतं. क्षणभराच्या ब्रह्माकार वृत्तीनं कोटी जन्माची पापे नाहीशी होतात, असं शास्त्र सांगते. तात्पर्य, ज्ञानांचं लक्षण बाह्य वर्तनावरून ठरविता येत नाही. ज्ञानिनो लक्षणम किंचित नियतम नैव विद्यते. रागी कश्चित विरक्तो वा शांतो वा क्रुद्ध मानसः. ज्ञानिनो लक्षणम बोध अंतस्तलक्षणांतरम. योग वशिष्ठ. ज्ञानाचं अमुकच लक्षण असं काही सांगता येत नाही. कोणी वशिष्ठ याज्ञवल्क्यासारखा लोभी असतो, कोणी इंद्रचंद्रासारखा कामीही असू शकतो, तर कोणी शुकासारखा विरक्त असतो. कोणी वशिष्ठ एकनाथ महाराजांसारखा शांत असतो, तर कोणी दुर्वासासारखा क्रोधीही असू शकतो. अथवा एकाच ज्ञानी व्यक्तीमध्ये भिन्न भिन्न काली ह्या भिन्न भिन्न वृत्ती दिसतात. या बाह्य लक्षणावरून ज्ञानी ओळखता येत नाही. स्वात्मबोध असणं हेच ज्ञानाचं मुख्य लक्षण होय. ज्ञाते हे अंतरातून प्रकृती बंधनापासून मोकळे असतात, म्हणून जगाच्या व्यावहारिक नियमांचं बंधन पाळण्यास ते बांधलेले नसतात. लोकसंग्रहास्तव आदर्शासाठी म्हणजे देह प्रारब्धानुसार कोणी पाळतातही. पाळत नाहीत असं नाही, पण त्यांनी ते पाळलंच पाहिजे असा निर्बंध कोणी घालू शकणार नाही. फार काय, वेदाचे नियम देखील त्यांच्यावर चालत नाहीत. तात्पर्य, संतांच्या बाह्य आचरणावरून त्यांच्या अंतरातील योग्यता जाणता यायची नाही. इथं काही नम्र सूचना आवश्यक वाटतात. सूचना पहिली, म्हणून व्यावहारिक बुद्धीच्या घमेंडीनं त्यांच्या आचरणावर कोणी टीका करू नये. भक्ताचा महिमा भक्तची जाणती या वचनाप्रमाणे मुक्ताची लक्षणे मुक्तच जाणू शकतात. इतरांनी त्याबद्दल तटस्थच राहणं बरं. पाण्यातील मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. उगीच विकल्प वाढवू नयेत. ज्ञानाची स्थिती अथवा ज्ञानांची लक्षणे ज्ञानासच ठाऊक असतात. अंतर्निष्ठाच्या खुणा अंतर्निष्ठची जाणती असं समर्थही म्हणतात. अज्ञानानं ज्ञानाची किंवा ज्ञानाच्या योग्यतेची परीक्षा करणं अथवा त्याविषयी आपलं मत बोलून दाखविणं म्हणजे न शिकलेल्या मुलानं BA झालेल्या मास्तराच्या विद्वत्तेची परीक्षा करणं किंवा त्याच्याविषयी आपलं मत बोलून दाखविणं होय. अथवा याबद्दल ग्राम्य दृष्टांत द्यावयाचं झाल्यास असं म्हणता येईल
की एखाद्या तृतीय पुरुषी म्हणजे षंड नपुंसक मनुष्यानं एखाद्या पद्मिनी स्त्रीची परीक्षा करणं होय. ज्ञानी अथवा मुक्त हा बाहेरच्या लक्षणांनी जाणता येत नाही. तसं करून गेल्यास अमुक्ताला मुक्त व मुक्ताला अमुक्त म्हणण्याचा प्रमाद घडण्याचा संभव असतो. तेवढ्यासाठी व्यायाम करते जसं शरीर कमवतात, गवई कंठ कमवतात, लेखक अक्षर कमवतात, त्याचप्रमाणे परमार्थ कर्त्यांनी त्यांच्याविषयी भाव कमवण्याकडे लक्ष पुरविलं पाहिजे. कारण इथं भावाचं बळच कार्यकारी आहे. तर्काचं बळ चालत नाही. शाब्दिकाचे काम नाही येथे. तुका म्हणे अंगे व्हावे जै आपण, तरीच महिमान येईल कळो. म्हणून साधूचा सदाचार आहे किंवा दुराचार आहे हे पाहणारा दोषीच ठरतो. तेथे पाहता दोषगुण दोषी जाण पाहेतो. कारण त्याचा कशाही प्रकारचा विहार असला तरी तो मुक्त आहे. त्याविषयी अनुमान संशय धरू नये. ज्याचा खरा ग्रंथीभेद झाला, जो वैराग्य व अभ्यासानं अभिन्नपणे परमात्म्यात समरसला, त्याला कोणत्याही अवस्थेत मी पण स्फुरत नाही. ज्याला आपला देह परोक्षासारखा झाला, ज्याची देहात्म्य बुद्धीप्रमाणे ब्रह्मात्म बुद्धी दृढ झाली, त्याची क्रिया यथेच्छ असली तरी तो मुक्त आहे. याविषयी शंका नाही, याविषयी संशय नाही. ज्ञानी जरी यथेच्छ वागला तरी प्रारब्धाला सोडून वागत नाही. मग त्याचं वर्तन सदाचाराचं हो किंवा दुराचाराचं हो किंवा भलतं का वर्तन होईना, तो मुक्त आहे. जो कोणी साधक त्याचं वर्तन पाहून उणीव मानेल, त्याच्या उत्तम गतीचा क्षय होईल. कारण ज्ञानाच्या देह प्रारब्धानुसार व्यवहारतः घडणाऱ्या शुभाशुभ कर्माचे वाटेकरी दोघे जण आहेत. जे ज्ञानास निंदितात, गांजतात, व्यर्थ दुराग्रहानं हेळशितात, ते ज्ञानांच्या पापाचे वाटेकरी होतात. आणि जे त्यास भक्तिभावानं स्तवितात, पूजितात, सदा त्यांची सेवा करतात, त्यास ज्ञानांचं सर्व पुण्य मिळतं. याप्रमाणे ज्ञानाच्या पुण्य पापाचे वाटेकरी श्रुतीनं योजिले आहेत. म्हणून ज्ञानाच्या ठिकाणी असे काही दोष दिसले तरी साधकानं त्याबद्दल आपलं मन कलुषित करून घेऊ नये. त्यायोगी आपल्या तपाची हानी होते. थोरांच्या गोष्टी थोरांनाच शोभतात, मोठ्यांचं दिवाळं ठरतं ते. देह प्रारब्धानुसारच नव्हे तर ईश संकेतानुसारही ज्ञानांच्या जीवनात काही दोष घडत असतात. पराशर ऋषीच्या कामविकारापासून व्यासासारखे रत्न निर्माण झाले. म्हणून या गोष्टींचा विचार करून थोरांच्या आचरणाकडे लक्ष न देता साधकानं आपलं मन निर्विकार ठेवण्याबद्दल प्रयत्न करणं आवश्यक आहे. साधकाला थोडं थोडं कळू लागलं नव्हे, कळण्याचा भास झाला म्हणजे तो मोठमोठ्यांची निंदा करू लागतो. म्हणून हा सावधानतेचा इशारा. दुसरी सूचना, देह प्रारब्धानुसार ज्ञानाच्या वर्तनात भिन्नता दिसून येते. या कारणानं प्रत्यवाय आहे अशास्त्री चालता पावन अवस्था जरी झाली, सर्वथा न करावा अनाचार, म्हणून या संती अवश्य आचरावे, जना दाखवावे वर्तोनिया. हे 100% मान्य करण्यायोग्य असलं तरी देह प्रारब्ध, ईश संकेत, अधीनता यामुळे सिद्धपुरुष हे अमुक रीतीनंच वागतील हे अनिश्चित असल्यानं साधकानं त्यांच्या अशोभनीय बाह्य आचरणाचं अनुकरण करू नये. नव्हे तशी कल्पनाही मनात आणू नये. कित्येक साधक स्वतः साधनांची पराकाष्ठा करून पूर्णत्व मिळविल्या वाचून आपण सिद्ध झालोत असं स्वतः मानतात व लोकासही भासवितात. त्यायोगे ते लोकासही फसवितात व आपणा स्वतःसही फसवितात. सिद्ध झालो असं समजून देह प्रारब्ध नावाच्या पडद्याआडून त्यांना चुका करण्याचा मोह पडतो. त्या चुका साधकांना स्वार्थापासून च्युत करून अनर्थात पाडतात. असे हे अनर्थ अधपात चुकवावे म्हणून कृपाळू संतांनी सावधगिरीच्या पाट्या मार्गातील वळणदार धोक्यांच्या स्थळी लावून ठेवल्या आहेत. त्या पाहून साधकांनी आपली साधनाभ्यासाची गाडी हाकली पाहिजे. नसल्यास अपघात होऊन स्वतःचा व दुसऱ्याचाही नाश होण्याचा संभव असतो. प्रारब्ध हे अपरिहार्य आहे. अपरिहार्य म्हणजे अटळच, टाळता न येणारं व टाळण्याचा प्रयत्न केला तर जन्मांतराला कारण होणारं, म्हणून ते भोगूनच टाकलं पाहिजे. अशा समजुतीनं कोणी साधक एकांतात परश्री आपण होऊन आली असता हा एक आपल्या देह प्रारब्धाचा योग आहे असं समजून भोगाची इच्छा करील तर तसं होऊ नये म्हणून तुकाराम महाराजांनी सुंदर शब्दांनी लिहून साधकांच्या मार्गावर पाटी लावली आहे.
ती स्वहितेच्छू साधकांनी नीट वाचून पाहावी. पाटी सुगंध म्हणून चोळू नये फुलं, खाऊ नये मुलं आवडते. मोतियाचे पाणी चाखू नये स्वाद, यंत्र भेदुनी नाद पाहू नये. कर्मफल म्हणून इच्छू नये काम, तुका म्हणे वर्म दाऊ लोका. अर्थ फूल उत्तम सुगंधी आहे म्हणून ते चोळून त्याचा वास घेऊ नये. मूल फार गोजीरवानं आवडतं म्हणून त्याला मारून खाऊ नये. मोती मोठे पाणीदार म्हणून त्याच्या पाण्याचा स्वाद चाखून पाहू नये. मृदंग, सतार, सारंगी इत्यादी यंत्रे उत्तम नादाची म्हणून ते यंत्रे फोडून त्या यंत्राचा नाद ऐकण्याचा प्रयत्न करू नये. त्याप्रमाणे परस्त्री तर सोडूनच द्या, पण स्वस्त्री देखील एकादशी, पितृतिथी वगैरे वर्ज्यकाली येईल तर तिचा प्रारब्ध म्हणून अंगीकार करू नये. असं ते कर्मफल भोगाचं वर्म तुकाराम महाराजांनी उघड करून दाखविलं आहे. याचेकडे न पाहता श्रीकृष्णादिकांची उदाहरणं घेऊन जो साधक येथेच्छ आचरण बुद्धी पुरस्सर करील, इंद्रिया सवडी लपू नको, हे संतांचे संकेत लक्षात घेणार नाही, तर त्याचा अधपात झाल्या वाचून राहणार नाही. श्रीकृष्णाप्रमाणे 16,000 स्त्रिया असूनही ब्रह्मचारी राहण्याची शक्ती वा युक्ती ज्याला सापडली, श्रीकृष्णाप्रमाणे आपल्या कुळाची वंशाची होळी आपल्या हातानं करण्याचं धैर्य व निर्ममत्व ज्याच्या अंगी बांधलं, त्यानं परस्त्री सेवनादी निषिद्ध कर्मे खुशाल करावीत. तात्पर्य ध्येयपदरात पडल्यानंतर मग हवा तो व्यवहार जो प्रारब्धानं वाट्यास येईल तो झाला तर बाधक होणार नाही, परंतु ध्येयपदरात पडे तोपर्यंत साधकास व्यवहार बाधतो, म्हणून साधकाची दशा उदास असावी. जय मुक्ताई, जय दासमुक्ता.